आपल्या आयुष्याचा लगाम नेमका कोणाच्या हातात आहे, आपल्या की नशिबाच्या? कर्म आणि नसीब हा संघर्ष खूप जुना आहे नाही का? पण तो आजही तितकाच महत्वाचा आहे. तर चला, आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करूया. बघा, वर्षानुवर्षे मोठमोठे तत्वज्ञानी आणि अगदी आपल्यासारखे सामान्य लोक याच प्रश्नावर विचार करत आलेत. आपल्यासमोर नेहमी दोन वाटा दिसतात. एक आहे कर्माची वाट, जिथे प्रत्येक कृतीला फळ मिळतं, आणि दुसरी आहे नशिबाची, जिथे सगळं काही आधीच लिहून ठेवलेलं आहे. पण गंमत अशी आहे की ह्या दोन्ही वाटा खरंच वेगळ्या आहेत की त्या एकाच ठिकाणी जाऊन मिळतात? चला तर मग शोध घेऊया. या दोन म्हणी बघा, अगदी एखाद्या तराजूच्या दोन पारड्यांसारख्या आहेत. एका पारड्यात आहे कर्माचा सिद्धांत, जे पेराल तेच उगवेल, म्हणजे जे कराल तेच भराल. आणि दुसऱ्या पारड्यात आहे दैवी इच्छेवरचा विश्वास, जे देवाने ठरवलंय तेच होणार. आता प्रश्न हा आहे की हे दोन्ही विचार एकाच वेळी खरे कसे असू शकतात? इथेच तर खरा गोंधळ सुरू होतो. पण थांबा, जर असं असेल की हा संघर्ष कर्म आणि नशीब यांच्यात मुळात नाहीच, तर खरी लढाई तर वेगळ्याच ठिकाणी सुरू आहे. ती आपल्या आतमध्ये आहे आणि ती एकाच प्रश्नाभोवती फिरते. ही कृती, हे कर्म नक्की करतोय तरी कोण? आणि इथेच या सगळ्याचं मूळ आहे. यालाच म्हणतात देहाभिमान. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मी हे करतोय आणि याचं जे काही फळ मिळेल ते मलाच मिळणार. ही जी भावना आहे ना, तोच हा अहंकार आहे. आणि हाच अहंकार आपल्याला कर्माच्या जाळ्यात अगदी घट्ट पकडून ठेवतो. विचार करा, जेव्हा आपण म्हणतो वाव मी किती चांगलं काम केलं, किंवा अरे रे माझ्यामुळेच हे सगळं बिघडलं, तेव्हा आपण त्या कर्मावर आपला शिक्का मारतो. आणि मग त्याचं फळ, मग ते सुख असो किंवा दुःख, ते आपल्यालाच भोगावं लागतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अहंकारामुळे चांगली कर्मसुद्धा आपल्याला बंधनातच अडकवतात. ही अहंकाराची साखळी तयार कशी होते ते बघा. सगळं सुरू होतं एका छोट्याशा विचाराच्या ठिणगीने. आपण त्या विचाराला जरासं महत्त्व दिलं की त्याचा संकल्प नावाचा वणवा पेटतो. त्यातून इच्छेच्या ज्वाळा उठतात आणि त्या आपल्याला कृती करायला भाग पाडतात. आणि एकदा का कृती झाली की आपण त्या परिणामाचे मालक बनतो आणि त्याच क्षणी आपण कर्माच्या साखळीत अडकतो. मग या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? तर हो, नक्कीच आहे. चला, आता आपण त्या काही व्यावहारिक साधनांबद्दल बोलूया, ज्या या अहंकाराच्या गाठी सोडून आपल्याला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवू शकतात. एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी. आपल्याला कर्मसन्यास घ्यायचा नाहीये, म्हणजे कृती थांबवायची नाहीये. आपल्याला फक्त कर्ता बनायचं नाहीये. कल्पना करा की आपण एका मोठ्या शक्तीसाठी काम करणारे फक्त एक माध्यम आहोत. कृती करायची, पण मी करतोय हा भाव बाजूला सारून, आणि फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता. यासाठी हे 4 आधारस्तंभ खूप महत्वाचे आहेत. सतत देवाचं नामस्मरण केल्यानं मन शांत राहतं. सदाचरण म्हणजे चांगली वागणूक आपल्या कृतींना योग्य दिशा देते. संत संगत म्हणजे चांगल्या लोकांचा सहवास आपल्याला योग्य दृष्टी देतो. आणि सात्विक आहार आपलं शरीर आणि मन शुद्ध ठेवतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो? तर अहंकाराची पकड हळूहळू ढिली होऊ लागते. ह्या सगळ्या साधनांव्यतिरिक्त एक अत्यंत शक्तिशाली आणि थेट मार्ग आहे, तो म्हणजे शरणागती. हे नीट समजून घेण्यासाठी आपण रामायणातली सुग्रीवाची एक खूप सुंदर कथा पाहूया. तर ही गोष्ट आहे सुग्रीवाची. तो नावापुरता राजा होता, पण प्रत्यक्षात आपल्याच भावाच्या वालीच्या भीतीने एका पर्वतावर लपून बसलेला एक हतबल जीव होता. त्याच्याकडे ना तपाचं बळ होतं, ना कोणत्या साधनेचं पुण्य. त्याच्याकडे होती फक्त भीती आणि निराशा. पण जेव्हा प्रभू राम त्याच्या समोर उभे राहिले, तेव्हा सुग्रीवाने कोणतीही मागणी केली नाही, कोणतीही अट घातली नाही. त्याने फक्त एकच गोष्ट केली, संपूर्ण शरणागती. त्याने आपलं सर्वस्व, आपली भीती, आपलं भविष्य, सगळं काही रामाच्या चरणी अर्पण केलं. आणि त्या एका क्षणाचा परिणाम काय झाला? प्रभू रामाने त्याला क्षणाचाही विलंब न लावता अभय दिलं. त्यांनी वचन दिलं, जो माझ्या आश्रयाला येतो त्याचा शत्रू तो माझा शत्रू. हा माझा प्रण आहे. विचार करा, एका क्षणात सुग्रीवाचा शत्रू त्या जगाच्या मालकाचा शत्रू बनला होता. पुढची कथा तर आपल्याला माहीतच आहे. रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून दिलं. ही कथा आपल्याला हेच शिकवते की कधीकधी मोठमोठ्या साधनांपेक्षाही एका लहानशा पण प्रामाणिक शरणागतीमध्ये प्रचंड शक्ती दडलेली असते. खरं तर आश्रय हा स्वतःच एक संपूर्ण मार्ग आहे. पण शरणागतीसाठी सुद्धा एक गोष्ट लागते, आणि ती म्हणजे संयम. आपली बुद्धी, आपलं मन देवाच्या इच्छेवर सोपवणं. हा संयम आणि त्यातून येणारं समाधान हीच साधनेची अंतिम परीक्षा असते. चला, एका भक्ताच्या विलक्षण कथेतून हे गुण समजून घेऊया. संयम म्हणजे नेमकं काय?
संयम म्हणजे मृत्यू जरी समोर येऊन उभा ठाकला तरी आपल्या धर्माविरुद्ध, आपल्या तत्वांविरुद्ध कोणतीही कृती न करणे. सदन नावाचा एक भक्त होता आणि गंमत म्हणजे व्यवसायाने तो एक खाटीक होता, पण मनाने तो भगवंताचा दास होता. त्याच्या याच चारित्र्याची परीक्षा तेव्हा झाली जेव्हा एका स्त्रीने ठेवलेल्या चुकीच्या मागणीला त्याने नकार दिला आणि तिने रागाच्या भरात त्याच्यावरच एक भयंकर खोटा आरोप लावला. त्या स्त्रीच्या एका खोट्या आरोपामुळं सगळा जमाव पेटून उठला. ज्या गुन्ह्याचा त्याने विचारसुद्धा केला नव्हता त्या गुन्ह्यासाठी त्याला राजासमोर खेचण्यात आलं आणि कसलाही पुढचा मागचा विचार न करता राजाने त्याचे दोन्ही हात कापण्याची कठोर शिक्षा फरमावली. कल्पना करा त्या वेदनेची. पण त्याही परिस्थितीत सदनच्या तोंडी ना शिवी होती ना तक्रार. त्याच्या तोंडी फक्त एकच नाव होतं, जय जगन्नाथ. तो त्याच अवस्थेत चालत राहिला आणि जेव्हा तो जगन्नाथपुरीच्या दारात पोहोचला तेव्हा साक्षात भगवंताने चमत्कार घडवला. त्याचे कापलेले हात पुन्हा जागेवर आले. हा केवळ चमत्कार नव्हता, तर त्याच्या अढळ संयमाचा आणि श्रद्धेचा तो विजय होता. मग या सगळ्या कथांमधून आपण काय शिकलो? सार इतकाच की जेव्हा मीपणाचा पडदा दूर होतो तेव्हा कृती करणारा मी शिल्लकच राहत नाही. ती व्यक्ती फक्त एक माध्यम म्हणते, जशी एखादी बासरी जिच्यातून ईश्वरी शक्ती स्वतःच सुराळवते. आणि अशी व्यक्ती मग पापपुण्याच्या पलीकडे जाते. स्वतःच विचार करा, जर कृती करणारा मी उरलाच नाही तर त्या कर्माचं फळ, मग ते पाप असो किंवा पुण्य, ते लागणार तरी कोणाला? आणि म्हणूनच आपण सुरुवातीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा येतो, पण एका नव्या दृष्टीने. संघर्ष कर्म आणि नशिबात नाहीये. खरा प्रश्न हा आहे, जर कृती करणारा मी म्हणजेच हा अहंकारच विरघळून गेला तर मग बंधनात अडकणारं शिल्लक तरी कोण राहतं? यावर नक्की विचार करा.